उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पीएमपीएल आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याची केलेली घोषणा फसवी असून ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता केली आहे। ही घोषणा स्वागतार्ह जरी असली तरी ती राज्य सरकारशिवाय अंमलात येऊ शकत नाही। अजित पवार यांना एकट्याने ही घोषणा जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं हमी पत्र घोषित केलं आहे। चांगलं आहे की घोषणापत्र म्हणून ते हमी पत्राकडे आले, कारण घोषणा ह्या पूर्ण करायच्या नसतात। हमी पत्रामध्ये हमी हा आपला एका अर्थाने परंपरागत शब्द आहे। मी हमी देतो, मी शब्द देतो, मी विश्वास देतो, तसं हमी पत्रात घोषित केलं। त्या हमी पत्रातल्या बाकीच्या मुद्द्यांवरही तुम्ही विचारलं तर बोलेल, पण प्रामुख्याने त्यांनी पीएमपीएल आणि मेट्रोमध्ये महिलांना आम्ही मोफत सेवा देऊ असं म्हटलं। चुकून बोलले असेल, बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक असेल। असंच 99ला त्यांनी विलासराव देशमुख असताना मोफत वीज देऊ म्हटलं आणि मग त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं। त्यामुळे ते एकदा त्यांना तुम्ही विचारून घ्या की सगळे का आणि सगळा महाराष्ट्र का पुणे, हे पण विचारून घ्या। माझे मुद्दे त्या लाईन्सवर आहे। माझं म्हणणं आहे की सगळ्यांनाच द्या, महिलांनाच सगळ्यांना द्या, पण ते देण्याची प्रक्रिया, तो निर्णय असा प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषित करता येतो, त्याची एक प्रक्रिया आहे, यावर तुम्ही बोलणार आहे। तर माझंही म्हणणं दिलं, कारण मी जर आग्रह धरला की महाराष्ट्रामध्ये मुलीला 100% फी माफ द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं आणि सगळे आग्रही वगैरे, त्यामुळे तुम्ही मला करेक्ट केलं फार चांगलं झालं। पण मला असं वाटतंय की ते चुकून बोलले आहे, पण ते जर खरं बोलले असतील तर 100% पीएमपीएल आणि मेट्रोमध्ये तिकीट कोणाला लागणार नाही अशी घोषणा दादांनी केली। जसं बिहारमध्ये काँग्रेसने आणि लालू यादवांच्या पार्टीने आम्ही दरमहा 2,500 रुपये महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देणं म्हटल्याचं, कारण माहितीच होतं की विजयी व्हायचं नाहीये, तर मग 2,500 काय 25,000 रुपये दरमहा द्यायला देऊ असं सांगायला काही अडचण नाही। तसं अजितदादांची पार्टी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जी झाली, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवणार आहे हा विषय आहे, पण ते म्हणायला सोपं पडलं ना। अशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झालेल्या पार्टीचं हमीपत्र घोषित करताना त्यांनी ही जी घोषणा केली ती जवळजवळ पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येणारच नाहीये, बोलायला काय जातं असं आहे की काय। माझा मुद्दा बिलकुल निगेटिव्ह आहे। माझं म्हणणं की ही बस मधली 100% सवलत पीएमपीएल आणि मेट्रोमध्ये द्यायलाच पाहिजे, पण ही एकट्या अजित पवारने घोषणा करण्याची गोष्ट आहे का? अशा प्रकारचे म्हणजे अजित पवार राजकारणामध्ये इतके मला सिनियर आहे की मी त्यांना प्रोसिजर सांगायला नको की ज्या वेळेला राज्याचा आर्थिक निर्णय करायचा असतो त्यावेळेला त्याचे कॅबिनेट नोट तयार करतात। जी कॅबिनेट नोट नियोजन मध्ये जाते त्याचे ते मंत्री आहे, जी कॅबिनेट नोट फायनान्स मध्ये जाते त्याचे ते मंत्री आहे। मग ती कॅबिनेट नोटवर पहिले अजितदादा सही करतात, मग एकनाथजी सही करतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी सही केली की ती कॅबिनेट नोट फायनल होतात। ही मुख्यमंत्र्यांना त्यासाठी मुख्यमंत्री व्हायचं असतं, कारण बाकीचे सगळे मंत्री असतात, उपमुख्यमंत्री वगैरे काही नसतात, घटनेमध्ये सगळे मंत्री असतात, त्यामुळे मंत्रीपदाची शपथ घ्यायची असते, मग खातं मिळतं। एका मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण महाराष्ट्राचे अधिकार दिलेले असतात, विशेषतः विधानसभेमध्ये ज्या वेळेला ते घोषणा करतात त्यावेळेला ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली असा शब्द आहे की विधानसभेच्या जमिनीवर विधानसभेमध्ये उभं राहून ते म्हणतील तो कायदा असतो, त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायचं असतं। आणि त्यामुळे असं एखाद्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये थोडा मोठा आर्थिक निर्णय घोषित करता येत नाही। त्यामुळे आणि माझ्या एका पार्टीचं बटन दाबलं की मिळेल, तुम्ही पत्रकाराने प्रश्न विचारला की बुवा याची आर्थिक कशी करणार, तर ते म्हणाले की घड्याळाचं बटन दाबा म्हणजे होईल। मग म्हणताना असं तरी म्हणाला तिघे मिळून सरकारमध्ये आहोत आणि आम्ही तर सगळ्यात मोठे आहोत,
तर तुम्ही ज्यावेळेला कमळ, घड्याळ आणि तर श्वास अशी 3 बटणं दाबाल तेव्हा मिळेल असं म्हणायला पाहिजे.